चला मॅच स्टार्ट करूया. 4 ओव्हरची मॅच. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा असतील. सर्वांनी सहकार्य करा. या स्पर्धेसाठी इतकंच सागरी कोळी समाज सामाजिक संस्थेच्या वतीनं एक नम्र विनंती असेल सगळ्या आलेल्या संघांसाठी. उद्या नक्कीच मंडपाची व्यवस्था केली जाणार आहे. आज पहिला दिवस आहे त्याच्यामुळे ऍडजस्ट करून घ्या. उद्या काही मंडप वाढतील इतकं मात्र आम्ही निश्चित सांगतोय. चला, जो संघ पराभूत झाला त्यांनी बाउंड्री लाईन सांभाळायची आहे आणि जो संघ जिंकलाय त्यांनी मात्र पंचगिरी करण्यासाठी त्या ठिकाणी हजर राहायचं. प्रसन्न भोईर कुठे जाऊ नका. याच्यानंतर कदाचित तुमच्यापैकी एक खेळाडू पंचगिरी करावी लागेल. भगवान दादा माळजीपाडा संघाचं 1500 रुपये आलेत लाईव्ह टेलिकास्टसाठी. भगवानजी पाटील मंडळाचे सचिव, माळजीपाडा टीमचे 1500 रुपये आलेले आहेत लाईव्ह टेलिकास्टसाठी. रिवाजचा फटका, स्विचिटचा फटका राजेश पाटील यांची महत्वपूर्ण खेळी असेल. हा चौकार 2 सामने अगोदर पाहिलेत कशा प्रकारे खेळी सुरू झाली होती आणि इथे देखील त्याच प्रकारे आपण हा फटका पाहतोय. राजेश पाटील यांच्या बॅटमधून हा चौकार 4. किंवा काही कापण्याचे कांदे चिकन विडगन तर प्लीज किचन मध्ये जर हेल्प करा. धावसंख्या आपण पाहतोय 4 नाकाउट ओपन केले. 5 धावा माफ करा फलका लागलेले आहेत नवघर संघ. आणि राजेशच्या विषयी जर माहिती द्यायची गेली ना तर हा खेळाडू दोन्ही बाजूने खेळतोय. लेफ्ट हँड देखील हा खेळू शकतोय, राईट हँड देखील हा खेळू शकतोय. दोन्ही पद्धतीने खेळण्याची क्षमता त्या कॅपेबलचा खेळाडू आहे. लक्षात ठेवा राजेश पाटील. नयन मात्रे मुर्धा संघ खेळतोय, फिल्डिंग करतोय आणि नवघर संघ बॅटिंग करतोय. नवघर आणि मुर्धा हे 2 संघ आहेत आजूबाजूच्या परिसरामधील. फुल ऑफ लेन. पुन्हा एकदा स्विचचा फटका गॅप मध्ये आहे. स्ट्रगल केलं होतं त्या ठिकाणी राजूनं मात्र चेंडू आवाक्याच्या बाहेर होता. आणखीन एक चौकार 4. जम्स बॉन्ड राई संघाचे 1500 रुपये जमा झालेले आहेत. त्यांना देखील मनापासून धन्यवाद. जम्स बॉन्ड राई या टीमने देखील 1500 रुपये लाईव्ह टेलिकास्टसाठी जमा केलेले आहेत. त्यांचे देखील धन्यवाद. धावसंख्या झाली आहे 3-9. अग्रिकोळी समाज सामाजिक संस्था मुंबई ठाणे वसई अंतर्गत आपण ही स्पर्धा पाहतोय मित्रांनो. 23 स्पर्धांची मालिका जी आपली असते अनेक गावोगावी 23 गावामध्ये आपण ती मालिका खेळत असतो. त्याच्यामधून मात्र ही स्पर्धा महत्वपूर्ण स्पर्धा गणली जाते. कारण ही स्पर्धा म्हटलं तर अग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेचा वर्ल्ड कप ही स्पर्धा आपण दमणला खेळलोय. ही स्पर्धा आपण लोणावळा कप खेळलोय. ही स्पर्धा आपण DY पाटील चषक म्हणून खेळलोय आणि ही स्पर्धा आपण पाचगणी कप देखील खेळलोय. कारण ही वार्षिक स्पर्धा असते आणि या स्पर्धेकडे बऱ्याच जणांचं लक्ष असतं मित्रांनो. त्याच्यामुळे ही आता जी स्पर्धा देखील आहे ती देखील एक दमन स्पर्धा. दमन कप म्हणून या स्पर्धेचं नाव जाहीर करण्यात आलेलं आहे. अग्रिकोळी समाज सामाजिक संस्था दमन चषक 2025. वाईटचा इशारा पंचांचा. धावसंख्या झालेली आहे फलकावरती म्हणजेच 10 धावा. फ्लफलेन चेंडू होता ऑन साइडला काउकॉर्नर बाउंड्रीच्या दिशेने. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे मिस्टर कुमार. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केले गेलं कुमार कडून. एकच धाव मिळेल. माळजीपाडा संघ मगाशी विजयी झाला. खरोखर चांगलं त्या ठिकाणी गोलंदाजी आपण प्रसन्न भोईर यांची पाहिली. मात्र तो कॅच खरोखरच त्या कॅच न कदाचित अडचणी वाढवल्या होत्या कारण तो कॅच व्हायला होता. मात्र तो षटकार त्या ठिकाणी ऐन वेळेवर ऐन मोक्यावर गेला होता आणि तो चौकार ऐन मोक्यावर गेला होता. टेन्शन वाढलं होतं माळजीपाडा या टीमचं. मात्र खरोखर अप्रतिमरित्या शेवटचा चेंडू हाताळला गेला प्रसन्न भोईर यांच्याकडून.
यावेळेस देखील स्विच हिटचा फटका खेळला जातोय. कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतं. कुमार कडून नॉन स्ट्राइक एंडला थ्रो. 2 धावा इथे देखील मिळतील. 4 ओव्हरची मॅच आहे. फक्त मी प्रत्येक संघांना हीच विनंती करेल, थोडीशी घाई करायची आहे, कारण तब्बल 17 संघ या ठिकाणी दाखल झालेले आहेत. त्याच्यामुळे मॅचेस भरपूर आजच्या दिवसामध्ये आजची स्पर्धा पूर्ण होऊच शकत नाहीये. आजच्या स्पर्धेतील काही राऊंड मध्ये उद्याच्या दिवशी खेळवण्यात नक्कीच येतील. आज पूर्ण दिवसामध्ये स्पर्धा पूर्ण होऊच शकत नाहीये. शॉर्ट बॉल स्विच हिट खेळायचं होतं यावेळेस देखील. राजेशने अगोदरच मानस केलाय की मला त्या दिशेने खेळायचं आहे, तर माझी खेळी खऱ्या अर्थानं म्हणायचं की दोन्ही बाजूने मी खेळू शकतो, ही क्षमता आहे माझ्यामध्ये. राजेश पाटील त्यानंतर म्हणायचं की बाळा, हे दोन खऱ्या अर्थानं 2 बंधू आहेत, सख्खे बंधू. नथिंग विथ द पिच. फुटवर्कचा वापर केला गेला. फ्रंटला आला होता, व्यवस्थित बॅटला चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला गेला होता, मात्र आउटसाइड लेग स्टंप. व्हाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिला जातोय. पंच महेंद्र शिंदे सर आहेत. हेमंतजी मात्रे हे अधिकृत पंच आहेत या स्पर्धेचे. मॅन फ्रॉम कोलशीद आणि मॅन फ्रॉम चारकोप. शॉर्ट बॉल काय फटका खेळलाय, मात्र फटका फसतो त्या ठिकाणी. चेंडू हवेत आहे. नयन मात्रेनं प्रयत्न केला होता, कॅचच्या खाली देखील नयन गेला होता, मात्र कॅच त्या ठिकाणी नयन मात्रेकडून होतो ड्रॉप. एकच धाव मिळेल. धावसंख्या झाली आहे ती 15. 35 इयर ओल्ड मिस्टर गुरु हे देखील आज या टीम मध्ये पाहायला मिळत आहेत. त्यानंतर मला वाटतं कुणाल यांची देखील वर्णी या टीम मध्ये लागली गेलेली आहे. राजेश पाटील हे तुम्हाला या टीम मध्ये पाहायला मिळत आहेत. बरेचसे खेळाडू आहे. धवलची देखील संधी लागली गेलेली आहे या टीम मध्ये. ऑन साइडला मोठा फटका. लेफ्ट हँड बॅटर आहे त्या ठिकाणी कुमार आहे प्रोटेक्शन साठी डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. चुकी तर मुळीच त्या ठिकाणी झाली नाहीये. एक सुंदर असं कॅच त्या ठिकाणी टिपला गेला आणि फलंदाज त्या ठिकाणी बाद झाला मिस्टर कुमार. खेळाडू आज कमी आहेत या टीम मध्ये. रत्नाकर पाटील यांची नक्कीच आठवण होईल. रत्नाकर पाटील देखील नाही आहेत मुर्दा टीम मध्ये. प्रशांत भोईर आमचे मित्र ते देखील या टीम मध्ये नाही आहेत. म्हणण्यात आलाय का मनोज देखील आज नाही आहे मला वाटते. मागून येत आहेत. ऑन साइडला फटका या ठिकाणी खेळला जातोय. गुरु वन हँड चेंडूला फील्ड करतोय. थ्रो देईपर्यंत 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. धावा संख्या झाली आहे ती म्हणजे 17 धावा. महेश भुईर आणि महेश पाटील आणि राजेश पाटील ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. खेळपट्टी मातीची आहे. खऱ्या अर्थानं राजू पाटील यांची गोलंदाजी खूप महत्वपूर्ण असू शकेल या मैदानावर, कारण राजू पाटील म्हटलं तर एक महत्वपूर्ण अष्टपैलू खेळाडू आहे या टीम मधील. त्याच्यामुळे हे षटक राजू पाटील यांचा 6 चेंडूचं षटक खूप महत्वपूर्ण असेल मुर्दा टीम साठी देखील. मात्र राजू पाटील यांचा वापर कधी करेल नवगर संघ ते देखील एक प्लॅनिंग नुसार नक्कीच या मैदानाच्या आतमध्ये खेळतील. कारण बाहेरील स्पर्धा म्हणजे आपल्या गावाकडच्या ज्या स्पर्धा असतात, आपण 23 गावमध्ये ज्या स्पर्धा खेळतोय त्या स्पर्धेमधली खेळी आणि बाहेरच्या स्पर्धेमधली खेळी याच्यामध्ये भरपूर फरक आहे. लालामाची जवळपास बाहेरच्या दौऱ्यामध्ये मी म्हणेन इन्फॉर्म बॅटर आहे. लक्षात ठेवा लालामाची, कारण एक मोठा विक्रम लालामाचीनं पाचगणीच्या मैदानावर केला होता. हे विसरता कामाने बाहेरची स्पर्धा लालानं चांगलीच कामगिरी केली आहे. त्याच्यामुळे या खेळाडूकडे सगळे देखील सगळ्यांच्या नजरा असतील. मात्र राजेश पाटील वन ऑफ द ग्रेट प्लेअर, एक लेजेंडरी खेळाडू आहेत, अनुभव खेळाडू आहेत, भरपूर वर्ष मुर्दा या टीम मध्ये खेळत आहेत. त्यांची खेळी सुरुवातीची कशी आहे, सर्वात महत्वाचं फाउंडेशन, आणि ते फाउंडेशन राजेश पाटील कडून देखील कशा प्रकारे उभारलं जाईल. मात्र नवगड टीमच्या दिशेने वळतोय. अपेक्षा केली होती राजेशनं चेंडू थोडासा बाउन्स होईल, मात्र वेग इतका आहे, थोडासा ग्रास आहे त्या खेळपट्टीचा. जर अंदाज तुम्ही घेतला तर पॉपिंग क्रीजच्या थोडंसं पुढे ग्रास आहे खेळपट्टीवर. त्याच्यामुळे जर ग्रासवर चेंडू पडला तर उचली घेणं थोडंसं कठीण आहे. तिथे चेंडू उचली घेणार नाही, तिथून चेंडू स्किट होईल. तो हा अशा प्रकारचा आपण चेंडू पाहिला. कदाचित तो ग्रासवर चेंडू पडला असेल. जवळपास गुडलेनच्या ते क्षेत्रामध्ये ग्रास आहे त्या ठिकाणी. वेग कमी केला, नियंत्रण गोलंदाजी. मॅन फ्रॉम लालामाची, गाव माझं आहे, मी या गावचा रहिवासी आहे. जरी मुर्द्याला असतो तरी म्हणजे म्हणायचं की मॅन फ्रॉम मुर्दा वाहे, मी म्हणजे
वाया दमन असं आपण लाला माचीच्या विषयी म्हणू शकतोय. मॅन फ्रॉम मुर्दा वाया दमन. माझं खूप मेहनत या मुलानं केली या स्पर्धेसाठी. लाला माची यानं शॉटबॉल यावेळेस कट करतोय डीप मध्ये. कुणाल आहेत ते कुणाल भोईर. स्ट्राईक एंडला थ्रो दिला जातोय. रनवे मध्ये राजेश पाटील कमी पडतात त्या ठिकाणी. फलंदाज बाद नवगड टीमचा मिस्टर राजेश पाटील. विकेट क्रमांक 2 परतीच्या मार्गी आउट. विकास पाटील. जरी नवघर टीम मध्ये हा नवीन खेळाडू असला तरी खेळी मात्र नवीन नाही आहे. जुना जाणता आणि जाणकार असा खेळाडू आहे. लक्षात ठेवा विकास यांच्याविषयी म्हणायचं गेलं तर. मात्र सगळं काही सुरळीत सुरू असताना मात्र या 2 धावा काढण्याचा जो प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला गेला तो प्रयत्न कुठेतरी फसला गेला नवघर या टीमचा. राजेश पाटील बाद झाले. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 18 धावा. नवघर टीमनं आपलं खातं उघडलंय. ट्रॉफींच्या विषयी म्हणायचं गेलं तर यंदाच्या या हंगामामधील यंदाच्या या मोसमामधील मात्र नवघर टीमचं देखील अकाउंट ओपन झालंय ट्रॉफीमध्ये. नंबर 3 ची ट्रॉफी या वर्षामध्ये नवघरच्या देखील खात्यावर आहे. बोलो चला गोडदेव टीम आणि कांदरपाडा टीम कॅप्टन टॉस करण्यासाठी या. गोडदेव टीमचे कॅप्टन आणि कांदरपाडा टीमचे कॅप्टन नाणेफेक करण्यासाठी लगेच यायचे आहे. निलेश पाटील आणि ग्रेक रॉड्रिक्स आणि निलेश पाटील आपण लगेच नाणेफेक करण्यासाठी या. आज राजेश भाऊ खास नाश्ता घेऊन आले होते. नाही मला नाही आला. त्यांनी बोलवलेलं मला पण मला नाही आला पण बोलवलेलं त्यांनी. धावसंख्या 18. क्या बात आहे. आणखीन एक चांगला चेंडू आहे. कट करतोय आउटफील्ड फास्ट आहे. 2 फिल्डरला चकून मात्र चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहा प्रामाणिक मी म्हणेन जो नियम आहे त्या नियमाचं प्रामाणिक पालन करताना कोलशेट टीम. कारण आपल्या आगरी समाज सामाजिक संस्थेमध्ये नियम आहे बाहेरची स्पर्धा ज्यावेळेस आपण खेळतोय तर ज्यावेळेस जो संघ पराभूत होईल त्यांनी बाउंड्री लाईन सांभाळायची असते आणि जो संघ जिंकतोय त्यांनी पंचगिरी करायची असते. तर कोलशेत संघ पराभूत झाल्यानंतर पहा त्यांनी प्रामाणिकपणे त्या नियमाचं पालन केलं. धन्यवाद कोलशेत मास्टर. उन्हा आहेत मंडप नाही आहे त्या ठिकाणी मात्र आमचं कर्तव्य आहे चेंडू आणून द्यायचं आणि ते कर्तव्य मात्र प्रामाणिकपणे पार पडताना कोलशेट टीम. धन्यवाद. थँक्यू कोलशेट. धावसंख्या 22. चला कॅप्टन गोडदेव आणि कांदरपाडा टीम कॅप्टन शेवटचा कॉल असेल अन्यथा आम्ही पुढची मॅच जाहीर करू. टीम रेडी नसेल तर कळवा. तसं गोडदेव आणि कांदरपाडा टीम जर आली नसेल तर कळवा. तसं पुढची मॅच खेळवतो आम्ही. नंतर पुढची मॅच खेळवतो. काही प्लेअर तुमची यायचे असेल तर ओके आपण थांबूया. पुढची मॅच खेळूया. कांदरपाडा आले का? सगळे खेळाडू आहेत का तुमचे? काय खेळाडू ग्रेक यायचे असेल सांग मला. पुढची मॅच खेळवतो मग. आणि गोडदेव तुमचे सगळे खेळाडू आले नसेल तर कळवा. तसं आलेत ना? ओके. असं नाही तुम्हाला मी स्पर्धेमध्ये बाद नाही करत. फक्त नंतर खेळूया आपण. जर खेळाडू तुमचे बाकी असतील यायचे तर फक्त कळवा की आमचे खेळाडू बाकी आहेत जेणेकरून आम्ही पुढची मॅच खेळूया. टॉस करतो ग्रेक की बाकी आहेत खेळाडू? आलेत का? ओके या. तर मी शशिकांत वर्तक यांना विनंती करतोय की या शशीभाऊ आपण शशिकांत वर्तक यांची आज शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. कारण त्यांच्याकडून देखील या स्पर्धेला रोख रक्कम 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य हे शशिकांत वर्तक यांच्याकडून आलेलं आहे. धन्यवाद शशीभाऊ. प्रत्येक ह्या व्यक्तीच्या विषयी खरोखरच जितकं म्हणावं तितकं कमी आहे. ही व्यक्ती नेहमीच मदत करत असते. भले स्पर्धा पाचगणीला असू द्या दमणला असू द्या कुठेही स्पर्धा असू द्या. आणि शशीभाऊंच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी नाणेफेकीचा कौल हा केला जातोय. गोडदेव वर्सेस कांदरपाडा या 2 टीमच्या दरम्यान तर नाणेफेकीचा कौल त्या ठिकाणी केला जात आहे. चला हेड अँड टेल 4 ओव्हरची मॅच. हेडचा कॉल आहे कांदरपाडा या टीमचा. टेल येतोय गोडदेव संघ नाणेफेक जिंकतोय. आपला निर्णय कळवायचा आहे. निलेश फिल्डिंग घेतलेली आहे. बॅटिंग कांदरपाडा संघ तुम्हाला करायची आहे. त्याच्यानंतर एक्सर बी आणि पेनकरपाडा या दोन्ही टीमनी रेडी राहायचं आहे. गोडदेव आणि कांदरपाडा ही मॅच संपल्यानंतर एक्सर बी आणि पेनकरपाडा या दोन्ही टीमने रेडी राहायचं आहे. एक चेक सिंगल या ठिकाणी कंप्लीट केला गेला. कुंदन हा एक फिरकीचा जादूगर आहे. कारण एका ऍक्शन मध्ये 2 टर्न करण्याची किमिया या गोलंदाजानं केली आहे.
त्याच्यामुळे ही मातीची खेळपट्टी आहे. मुर्धा टीमला देखील या गोलंदाजाकडून भरपूर अपेक्षा असतील. धावसंख्या झाली 23. लवकर लवकर बॅट्समॅन लवकर पाहिला आपण. तो बैठक खेळला गेला. चेंडू पुढ्यात पडल्यानंतर थोडीशी उचली घेतली चेंडूनं. स्टेट बॅट स्ट्रोक खेळला गेला असता कदाचित व्यवस्थित मिडवतो बॅट चेंडू घेता आला असता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. जागा बनवली. मागच्या पायाला स्लाइड दिली. लेग स्टंपच्या जवळपास भरपूर बाहेर चेंडू पाय तो स्लाइड केला गेला आणि ऑफसाईडला कट केलं गेलं. इथे 2 धावा. धावा संख्या झाली आहे ती म्हणजेच 25. अंतिम षटक आहे. अंतिम षटकातील आहे आणि 4 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर लावली आहे. नवघर संघाने ती 25 आणि 26 धावा विजयासाठी त्या ठिकाणी दिल्या जात आहेत. येस सर. चेंडू देतो लगेच देतो. मुख्य खेळपट्टीवर कोणीही सराव करायचा नाही. प्रत्येक टीमला आम्ही सांगितलं मातीची खेळपट्टी आहे त्याच्यामुळे मुख्य खेळपट्टीवर सराव करू नका. 3 दिवस ही खेळपट्टी आपल्याला टिकवून ठेवायची आहे लक्षात ठेवा. आणि संध्याकाळी जाताना मात्र पाणी शिंपडून रोलिंग करायची आहे या खेळपट्टीला. हे देखील संध्याकाळी काम आहे त्याच्यामुळे खेळपट्टी जास्त खराब होणार नाही याची दक्षता घ्या. सराव तर मुळीच करू नका खेळपट्टीवर. वेलकम वेलकम. या ठिकाणी आगमन झालेल्या सन्माननीय किशोरजी म्हात्रे साहेब यांचं आगमन झालं. त्यांचं हार्दिक स्वागत. त्यांची मगाशीच मी आठवण केली दादा की आपण DY पाटील स्पर्धा खेळलो होतो. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं ती स्पर्धा आपण त्या ठिकाणी खेळलो होतो. किशोर दादा तुमच्या हातात आठवण काढली होती. परत आहे DY पाटील चषक आहे पुन्हा एकदा. संजयजी नाईक साहेबांनी म्हटले की तारीख सांगा. आपण मे महिन्यात आणि प्रत्येक टीमने बघून दादा जरी थोडे थोडे पैसे काढले DY पाटील संपूर्ण ट्रॉफी आपल्या येतील. DY पाटीलच्या चांगल्या चांगल्या ट्रॉफी येतील. किशोर मात्रे ट्रॉफी देतील का? त्यांचा मार्च महिन्यात वाढदिवस असतो. धावसंख्या 25 झाली आहे. 26 धावा विजयासाठी किशोरजी म्हात्रे साहेबांच्या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं हार्दिक स्वागत करूया आणि या मॅचला सुरुवात करूया आपण. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या नवघर संघ कारण 17 संघ या ठिकाणी दाखल झालेत. आम्ही घाई का करतोय कारण तुम्हाला देखील ठाऊक आहे की सगळ्या संघांना संधी दिली आहे आणि एका दिवसामध्ये सगळे संघ खेळणं थोडंसं कठीण आहे. मात्र आमचा प्रयत्न आहे की आजच्या दिवसामध्ये जेवढ्या मॅचेस क्लिअर होतील तेवढ्या मॅचेस आपण क्लिअर करणार आहोत आणि दुसऱ्या ज्या मॅचेस राहतील त्या उद्याच्या दिवसामध्ये सुरू करणार. त्यानंतर मात्र नवीन ड्रॉ पडेल. दुसऱ्या स्पर्धेचा नवीन ड्रॉ केला जाईल आणि त्यानंतर मात्र उद्या दुपारपासून मला वाटते कदाचित दुपारपासून उद्या दुसऱ्या स्पर्धेला सुरुवात होईल. मुर्धा नाव टाकत्या बॉलवर मुर्धा. चला मॅच ऑन. बॅटर येऊ द्या मुर्धा टीम मुर्धा फलंदाज पाठवून द्या प्लीज. चला बॅट्समॅन जाऊ द्या प्लीज. मुर्धा घाई करा. जितकी घाई तुम्ही करणार तितकं नक्कीच पुढच्या स्पर्धेसाठी तो वेळ आपल्याला वाचवता येईल. नाहीतर कदाचित दुसऱ्या फेरीतील ज्या मॅचेस आपल्या आहेत त्याच्यामध्ये कदाचित ओव्हर कमी केले जातील आणि जे संघ खेळून झालेत बरं ज्यांना कोणाला रूम शोधायला जायचं असेल त्यांनी 1 ते 2 जण रूम शोधायला जा आणि इतर मात्र जे काम आहेत त्याच्यामध्ये सहकार्य करा. जे संघ खेळून झालेत त्या संघांना
विनंती करतोय ज्या कोणाला रूम शोधायला जायचं त्याने रूम शोधा. स्ट्राईक एंडला पण संजय भोईर डावखुऱ्याचा खेळाडू आहे, या खेळाडूला पाहतोय. आणि नॉन स्ट्राईक एंडला राजेश पाटील हा खेळाडू आपण पाहतोय. जवळपास 2 अर्धशतक खेळी ही राजेश पाटील यांच्या नावावर आहे. 40+ क्रिकेटमधील मास्टर्स क्रिकेटमध्ये राजेश पाटील यांच्या विषयी म्हणायचं गेलं तर आणि एक मोठं नाव आहे. कारण एक ज्यावेळेस या मुर्दा संघाचं आगमन झालं होतं ते भरपूर वर्षापासून ते खेळत आहेत मुर्दा या टीममध्ये. ॲज अ कॅप्टन म्हणून देखील त्याने चांगलं काम आपल्या टीमसाठी केलं आहे राजेशनं. शॉर्ट बॉल कट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होता, मात्र चेंडू अतिरिक्त उसळी घेतोय. मातीचं विकेट आहे आणि या मातीच्या विकेटचा फायदा जो आहे हे स्विंगचे गोलंदाज नक्कीच घेतील. म्हणजे राजू पाटील, राजेश पाटील अवेलेबल जे गोलंदाज आहेत स्विंगचे त्यांचा नक्कीच चांगला वापर होईल. शॉर्ट बॉल होता, यावेळेस बॉडीला टर्न करून चेंडूला स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये खेळला गेला. मिसफील्ड त्या ठिकाणी कोण आहे तिथे? मिस्टर मला वाटतं राजू पाटील आणि यांच्याकडून मात्र तिथे चुकी होताना. चौकार 4 धावा. एक स्टार खेळाडू आहे, अखिल भारतीय स्पर्धा खेळलेला खेळाडू आहे. शेवटी क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये चुका होत राहतात, चुकीला माफी नाही आहे. चौकार 4. पाण्याचे जार देखील या ठिकाणी आहेत. ज्या कोणाला पाण्याचे जार हवे असतील तर या ठिकाणी पाण्याचे जार घेऊन जा आपल्या खेळाडू कक्षामध्ये. धावसंख्या 4. उमेरमान टीम पाण्याचे जार आलेत. तुम्हाला हवा असेल तर पाठवा कोणाला तरी. टीम उमेरमान पाण्याचे जार इथे आलेले आहेत. तुम्हाला पाण्याचा जार हवा असेल तर या, कोणीतरी 1-2 जण या, 1-2 जार घेऊन जा. चांगले क्षेत्ररक्षण हरिश्चंद्र पाटील आहेत. एक आणखी लेजेंडरी नाव. नॉन स्ट्राईक एंडला थ्रो, रॉंग एंडला थ्रो, स्ट्राईक एंडला थ्रो द्यायला होता हरिश्चंद्र पाटील यांना, लक्ष कदाचित नव्हतं. महेश आहेत मला त्या ठिकाणी. येस सॉरी, मला हरिश्चंद्र पाटील गोल कॅप आहे त्याच्यामुळे हरिश्चंद्र मला वाटले. रॉंग एंडला थ्रो महेशने केला. आज कदाचित चहामध्ये साखर कमी पडली वाटतं. फुल ऑफ लेंथ ऑन साइडला फोर्स केले, डीपला प्रोडक्शनला फिल्डर आहेत, चुका होत आहेत त्या ठिकाणी. कॅच ड्रॉप, चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. ज्या वेळेस कॅच ड्रॉप झाले त्यावेळेस आपण चौकार किंवा षटकार देखील या मैदानावर पाहिलाय. आणखीन एक चौकार 4. जयेश आहेत त्या ठिकाणी, नौके खेळाडू आहेत. अबाउट 35. यस 35चा खेळाडू आहे. अरे 35च्या खेळाडूकडून अपेक्षा भरपूर असतात टीमला आणि त्या 35च्या खेळाडूकडून चुकी होते. कुठेतरी खंत वाटते मित्रांनो, कारण 35चा खेळाडू जेव्हा टीम मध्ये येतो ना त्यावेळेस त्या टीमची खरी ताकद 35चा खेळाडू असतो, लक्षात ठेवा. फिल्डिंगसाठी 35च्या खेळाडूकडून भरपूर अपेक्षा असतात आणि बॉलिंग कडून चांगले क्षेत्ररक्षण या ठिकाणी. धावसंख्या झाली आहे ती 11. बरेचशा संघांमध्ये असे 35चे खेळाडू आहेत, त्यांनी मात्र त्या टीमला बऱ्याचदा नाराज केले. कारण त्यांच्याकडून जी अपेक्षा असते त्या अपेक्षेवर मात्र ते काही खेळाडू 35चे खरे उतरत नाहीत बऱ्याच स्पर्धांमध्ये. मुर्धा वर्सेस आपण नवघर ईस्ट अँड वेस्ट मधील आपण लढाई पाहतोय. हे क्रिकेट पाहतोय आपण. फुल टॉस, प्रॉमिसिंग स्ट्रोक पाहायला मिळत नाहीये. या ठिकाणी बॅटचा टो लागतोय. चेंडू मात्र अगदी साईड स्क्रीनच्या समोर. महेश दादा चेंडूला फील्ड करतायत, सुखरूप पोहोचतायत क्रीज मध्ये. थ्रो येईपर्यंत संजय. 2 धावा. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 13. 4 ओव्हरची मॅच. टोटल आपण पाहिले तर तब्बल 26 धावा हे टार्गेट सेट केला आहे आणि पहिल्या ओव्हर मध्ये आल्या आहेत त्या 13 धावा. म्हणजे अर्धा पडला जो आहे, अर्धी धावसंख्या जी आहे ती जवळपास 6 चेंडू मध्ये पूर्ण केली आहे. ती म्हणजेच मुर्धा या संघानं आपल्याला या दमणच्या नगरीमध्ये 2 स्पर्धा खेळायच्या आहेत. पहिली स्पर्धा ही आपली सुरू झाली आहे आणि पहिल्या स्पर्धेमध्ये जे 2 संघ फायनल मध्ये पोहोचतील त्या 2 संघांना दुसरी स्पर्धा खेळता येणार नाही हे आम्ही जाहीर करतोय. धावसंख्या 13. कुमार, कपिल पाटील
फुल ऑफ लाईन चेंडू मिस्टर स्टोक आहे. गणेश दादा चेंडूच्या खाली वर गॅच लेजेंडरी खेळू बघा वय वर्ष 50च्या पलीकडचं आणि काय एफर्ट 56 की 61 वय वर्ष 61 आणि काय तो कॅच कॅरी केला गणेश दादा अप्रतिम ऍज अ कॅप्टन. कर्णधार आहे टीमचे आणि कर्णधार म्हटलं जबाबदारी खूप मोठी असते कॅप्टनची आणि ती जबाबदारी खऱ्या अर्थानं गणेश दादांना पार पाडली आहे. मी कर्णधार आहे मी कॅप्टन आहे माझ्याकडून मात्र चुकी होता कामा नाहीये माझ्याकडून कॅच व्हायला हवा आणि काय तो कॅच टिपला गणेश तू खरोखरच खूप सुंदर कॅच असा तो घेतला गेला गणेशनं. इथे मात्र फलंदाज बाद झाला मिस्टर संजय भोईर. मी बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतो मिस्टर नयन मात्रे. पाणी खुर्च्या तुम्हाला जे काही हवं असेल इथून घेऊन जा या ठिकाणी आहेत खुर्च्या देखील भरपूर आहेत पाण्याचे जार देखील आहेत बघा तुम्हाला ते स्वतः घेऊन जावं लागेल तुमच्या स्टँड मध्ये. धावा संख्या 13 मंडपाला नाही. कपिल पाटील पहिला चेंडू थोडीशी लाईन खराब आपण पाहिली होती फुल ऑफ लाईन चेंडू हाताळला गेला होता मात्र तो स्ट्रोक खेळला गेला तो कुठेतरी मात्र फटका व्यवस्थित एक्झिक्यूट झाला नाहीये. एलिमिनेशन कुठेतरी कमी पडलं गेलं त्या फटक्यामध्ये. शॉर्ट बॉल पुन्हा एकदा पंच केलं गेलं त्या ठिकाणी. एक्स्ट्रा कव्हर डीपला गणेश पाटील आहे चांगलं क्षेत्ररक्षण नॉन स्ट्राईक एंडला थ्रो एकच धाव वॉटरफील्ड क्या बात आहे. आज सकाळी नाश्ता काय केला गणेश तू कांदा पोहेच खाल्लेत ना काय क्षेत्ररक्षण करतो गणेश खरोखरच अप्रतिम. धावा संख्या 14 राजेश पाटील स्ट्राईक बॅटची एज तो लागला होता. फ्लाइंग स्लिप थोडीशी कदाचित जवळ असती तर त्या फ्लाइंग स्लिपचा फायदा होऊ शकला असता मात्र जवळपास थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये ती फ्लाइंग स्लिप आहे आणि 30 यार्डच्या ते अगदी लाईनवर आहे. थोडासा पुढे असता तर कदाचित कॅच होऊ शकला असता. राजू पाटील एसटीच्या मागे जात आहेत इथून मात्र नक्कीच खूप महत्वपूर्ण ही जबाबदारी असेल कारण इथून काहीसे प्लॅनिंग देखील नक्कीच केली जाईल. शॉर्ट बॉल पुन्हा एकदा ऑफसाईडला चेंडूला कट केलं गेलं. स्ट्रगल करतो महेश भोईर त्या ठिकाणी स्ट्रगल करतात महेश पाटील चांगलं क्षेत्ररक्षण महेश कडून थ्रो तितकासा चांगला पाहायला मिळत नाहीये. 2 धावा देखील या फटक्यावर नक्कीच मिळतील. धावा संख्या झाली आहे ती म्हणजेच 17-17 लॉस ऑफ 1 विकेट ऑन बोर्ड मुर्दा मास्टर्स टीम. धावा संख्या 17 आउटसाइड ऑफ स्टंप डाव्या एसटीच्या अगदी बाजूनी लांबून चेंडू जातोय माफ करा व्हाईटचा इशारा पंचांचा अवंत धावेत मात्र भर या ठिकाणी पडली जात आहे. धावा संख्या झाली आहे ती म्हणजेच 18-18 काय फटक्या सुरेख डीपला गणेश आहे. आज गणपती बाप्पाचं खरोखर दर्शन घेऊन आलाय असं नक्कीच मी म्हणू शकेल. नाव आहे गणेश ऍज अ कॅप्टन आणि काय ती कामगिरी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. फिल्डर म्हणून नक्कीच मी तर म्हणेन अफलातून कामगिरी कॅप्टन मार्फत. आणखीन एक कॅच 9 मात्र या ठिकाणी बाद होत आहेत आउट. शॉर्ट बॉल ऑफ साइडला कट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा मिसफील्ड त्या ठिकाणी नवगड टीम कडून पाहायला मिळते. स्ट्रगल करतोय त्या ठिकाणी फिल्डर थर्डमॅनच्या बाउंड्री लाईनच्या जवळ प्रीतमनं मात्र चेंडूला स्टॉप केला. तत्पूर्वी मात्र या त्या वेळीमध्ये 2 धावा पूर्ण केल्या. लाला माची खूप मोठं नाव आहे एक स्टारकास्ट खेळाडू आहे लाला माची. धावा संख्या झाली आहे ती म्हणजे 20. मी म्हटलं ना की एक ब्रह्मास्त्र आहे नवगड टीम जवळ एक ब्रह्मास्त्र आहे मात्र त्या ब्रह्मास्त्राचा वापर नवगड संघ कधी करेल हे प्लॅनिंग नुसार असेल
आणि कदाचित लाला माची यांची प्रतीक्षा राजू पाटील करत होते की लाला माची क्रीजवर कधी येतोय आणि ज्या वेळेस लाला माची क्रीजवर येईल तेव्हाच मी चेंडू मात्र माझ्या हातामध्ये घेईल. यस कुंदन, यू आर राईट. आणि ही प्लॅनिंग कदाचित मी म्हणेल सक्सेस झाली आहे. लाला माची क्रीजवर आलेत, राजू पाटीलने चेंडू हातामध्ये घेतलाय, त्याच्यामुळे आता लाला वर्सेस राजू पाटील, लेजेंडरी वर्सेस यंगस्टर्स, ही नक्कीच चुरस पाहायला मिळेल. मातीची विकेट आणि अशा मातीच्या अनेक विकेट गाजवणारा गोलंदाज आहे, लक्षात ठेवा राजू पाटील. विथ द स्विंग यावेळेस फक्त बॉटम हँडचा वापर करत आहे, चेंडूला स्वीप केलं गेलं, एकच जा मिळेल. लाला माझे स्ट्राईक एंडवर येत आहेत. राजेश पाटील बुद्धिमत्ता क्रिकेट नक्कीच म्हणू शकेल मी, सिंगल कन्वर्ट केला, लाला माचेंना स्ट्राईक देण्याचं काम राजेश पाटील मात्र प्रामाणिकपणे पार पाडलं. धाव संख्या झाली आहे ती म्हणजेच 21. 11 चेंडू शिल्लक आहेत, धावा करायच्या आहेत त्या 5. ऑन साइडला गॅपमध्ये फ्लाइट एट, षटकार 6. मुर्धा संघ विजय होतोय, अभिनंदन मुर्धा. आणि नवगड संघाचे देखील मनापासून आभार व्यक्त करतोय, तुम्ही देखील वेळेवर आलात, तुमचं देखील मनापासून आभार. सहकार्य देखील तुमच्याकडून नक्कीच या स्पर्धेला लाभणार आहे, त्याबद्दल तुमचं देखील मी मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि पुढच्या वाटचालीसाठी मुर्धा या टीमला देखील शुभेच्छा देतोय. चला या लगेचच वळूया आपण पुढच्या मॅचच्या दिशेने. गोडदेव आणि कांदरपाडा, गोडदेव संघ चला लगेच मैदानाचा ताबा घ्या. गोडदेव टीम निलेश पाटील, चला लगेच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे, वेळ आपल्याकडे भरपूर कमी आहे. विनंती करतोय, ज्या कोणाचे लाईव्ह टेलिकास्टचे 1500 रुपये बाकी असतील तर ते प्लीज द्या. ज्यांचे आले त्यांचं मनापासून आभार, आणि ज्यांचे बाकी आहेत त्यांनी ते लगेचच आणून द्यायचे आहेत. 1500 रुपये लाईव्ह टेलिकास्टचे. चष्मा कोणाचा आहे? पंचांजवळ चष्मा ज्या कोणाचा राहिला असेल तर ते चष्मा घेऊन जा, आमच्याकडे जमा केला आहे पंचांनी. चष्मा जमा केला आहे. ज्या कोणाचा नवगड टीम चष्मा कोणाचा आहे, चष्मा घेऊन जायचा आहे. नवगड टीम तुझा आहे कुमार. चला चला प्लीज लगेच क्षेत्ररक्षण लावा, बॅटरी येऊ द्या. कांदरपडा टीम, कांदरपडा ग्रेक रॉड्रिक्स, मेन विकेटवर खेळू नका प्लीज, मेन विकेटवर कोणीही सराव करायचा ना भावेश, कारण ते 3 दिवस आपल्याला खेळपट्टी टिकवून ठेवायची आहे, त्याच्यामुळे कुठल्याही संघाने मेन विकेटवर सराव करायचा नाही. सगळ्या संघांना आमच्याकडून एक नम्र विनंती असेल. कांदरपाडा टीमचे लाईव्ह टेलिकास्टचे 1500 रुपये आलेले आहेत. मी कांदरपाडा टीमचं मनापासून आभार व्यक्त करतोय. कांदरपाडा टीमनं लाईव्ह टेलिकास्टचे 1500 रुपये दिलेले आहेत. मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. धन्यवाद कांदरपाडा मास्टर्स. ज्या कोणाचे लाईव्ह टेलिकास्टचे 1500 रुपये बाकी आहेत त्या टीमनं प्लीज आणून द्यायचे आहेत ते 1500 रुपये. भगवान बाडी भगवान दा जुना चेंडू घ्यायचा आहे. हा नवगड टीमचा चेंडू आहे. सर घ्या तो जरा चेंडू.
चला मॅच स्टार्ट करायची आहे. दोन्ही पंच आपले मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू नवघर. पहा नवघर संघ कोळशे टीमचा टर्न संपल्यानंतर नवघर संघाने जबाबदारी घेतली आहे ती पहा. नवघर संघ बाउंड्री लाईनवर आहे. धन्यवाद नवघर मास्टर्स. तुमचं जे मंडळासाठी सहकार्य आहे तुमचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय. असं प्रत्येक संघानं करायला हवं. फक्त एक मॅच तुम्हाला त्या बाउंड्री लाईनवर राहायचं आहे. जो संघ पराभूत होईल त्या संघाने फक्त बाउंड्री लाईन सांभाळायची आहे जेणेकरून आपले चेंडू आणून द्यायचे आहेत. मगाशी कोळशे संघाचा टर्न होता. कोळशे संघ तिथे पण पाहिला. आता नवघर संघ पराभूत झालाय. त्यांना फक्त इथे मात्र ही मॅच संपेपर्यंत तिथे बसायचं. मात्र या मॅच मध्ये जो संघ पराभूत होईल तो मात्र बाउंड्री लाईन सांभाळेल. धन्यवाद नवघर टीम. तुमचं मनापासून आभार. कांदरपाडा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरत आहे. किशोरजी म्हात्रे साहेब या ठिकाणी दाखल झाले. त्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. भरत म्हात्रे आणि ग्रेक रॉड्रिक्स ही जोडी आपण कांदरपाडा या टीमची पाहतोय. 4 ओव्हरची मॅच आहे. दोन्ही टीमच्या माहितीसाठी म्हणे तू गॉगल काढ. बघ आता सांगतो गॉगल काढ. खरोखरच आज मला खरोखरच खूप बरं वाटलं कारण गोडदे टीम मध्ये आपण एक लेजेंडरी खेळाडू पाहतोय ते म्हणजे अजयदादा म्हात्रे. अजयदादा तुला बघून मला खूप बरं वाटलं. बऱ्याच महिन्यानंतर जो पुन्हा एकदा क्रिकेटला जॉईन झालास. एक लेजेंडरी आणि मी म्हणेन एक उत्तम समालोचक देखील आहेत. चांगलं समालोचन देखील एक करतात ते स्वतः. लक्षात ठेवा. आज ते या टीम मध्ये पाहतोय आणि यास्मी स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर राहुल पाटील देखील आज टीम मध्ये आहेत. वेलकम राहुल. आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेमध्ये मित्र तुझं हार्दिक